सर्वांना माझा नमस्कार. लाडक्या बहिणींची अखेर प्रतीक्षा संपली. मोठी खुशखबर. 3,000 रुपये खात्यामध्ये जमा होण्याचे मेसेजेस महिलांना येत आहेत. खूप मोठी गुड न्यूज आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 19वा हप्ता प्लस 20वा हप्ता आता या महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारीच्या महिन्यात महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 12 बँकांची निवड करण्यात आलेली आहे. या 12 बँकांमध्ये ज्या महिलांची बँक खाती असतील अशा महिलांना 3,000 रुपयांचा लाभ वितरित केला जात आहे. जानेवारी व फेब्रुवारी दोन्ही महिन्याचे एकत्रित 19वा हप्ता अधिक 20वा हप्ता म्हणजे दोन्ही हप्त्याचे पैसे 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. या संदर्भात महिला व बालकल्याण मंत्री अदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे की 12 बँका कोणत्या आहेत, या 12 बँकांची लिस्ट आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. सोबतच ज्या महिलांचा बँक खाता पोस्ट पेमेंट बँक आहे अशाच पोस्टाच्या बँकेमध्ये आहे IPPB. या व्हिडिओमध्ये हा प्रॉब्लेम नक्की काय आहे आणि ज्या महिलांची खाती पोस्ट पेमेंट बँकेमध्ये आहेत त्यांनी नक्की काय करायचं आहे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. लक्षात ठेवा, 19वा हप्ता म्हणजे जानेवारीचा हप्ता 1,500 रुपये मिळणार आहे. कारण सरकारी तिजोरीवर वाढत चाललेला ताण हा पाठीमागचं प्रमुख कारण आहे. सरकारला शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देखील करायची आहे आणि सोबतच सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देखील रखडलेले आहेत. त्यामुळेच येत्या मार्च महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडेल आणि अधिवेशनानंतर महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढवून देण्यासंबंधी GR सरकारला काढणार आहे. GR काढल्यानंतर महिलांना 2,100 रुपये हप्ता सुरू होईल. याचाच अर्थ लाडक्या बहिणींना 2,100 रुपये हप्त्यासाठी मार्च आणि एप्रिल महिन्याची वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे आज मिळणारा 19वा हप्ता 1,500 रुपये असणार आहे. परंतु गुड न्यूज अशी आहे की 19वा प्लस 20वा हप्ता म्हणजे दोन्ही हप्त्याचे 1,500 मिळून एकत्रित रक्कम 3,000 रुपये ही महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.